ताई, आता जी बैठक आयोगासंदर्भातली झालेली आहे, एमपीएससी विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्यावर तोडगा निघालेला नाहीये. उद्या दुपारपर्यंत निर्णय होईल असं सांगण्यात आलेलं आहे, पण विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आता सुद्धा झालं नाही 3च्या मीटिंग मध्ये नाही, उद्या पोस्टपोन कारण उद्या निर्णय होईल दुपारी 11 वाजेपर्यंत असं मी खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या इथे निरोप ठेवलाय, मला बोलायचं आहे म्हणून, आणि मी ट्विटही करणार होते. मला असं वाटलं की 3 पर्यंत देवेंद्रजींनी म्हणलं होतं की गोड बातमी देतील. मला काय माहिती, ते म्हणजे माझी अपेक्षा होती कदाचित आपण थोडासा धीर द्यावा, म्हणजे वाट बघावी, कदाचित ते 3 वाजता मार्ग काढतील. त्यांनी ट्विट केले गोड बातमी मिळेल. आणि दुर्दैव आहे की अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. मग बदलापूरची घटना असेल, त्याच्यानंतर जे मिसमॅनेजमेंट, आणि मला एक प्रश्न सातत्याने ह्या सरकारच्या विरोधात, किंवा मला प्रश्न पडतो, मी एक विरोधक म्हणून हे बोलत नाही आहे, पण मी या राज्याची नागरिक देखील आहे. या सरकारमध्ये काही इंटेलिजन्स, म्हणजे पोलीसचा काही इंटेलिजन्स आहे का नाही? कारण जर त्यांच्या विरोधी काय झालं तर ते सगळं खापर विरोधी पक्षावर येतात. मग विरोधी पक्षाची ताकद सरकारपेक्षा जास्त झाली. मग हे सरकारमध्ये जर इतका अपयशी असेल तर या सरकारला नैतिकता राहिली आहे का सरकारमध्ये राहायची? हे दुर्दैव आहे की मग मुलांचा महिलांची सुरक्षिततेचा विषय असेल, किंवा मग आता या मुलांची एंट्रन्स एक्झाम असेल. आज निर्णय घ्यायला काय हरकत होती? उद्यावर का गेला तो निर्णय? त्यांनी निर्णय आज घ्यायला पाहिजे होता. उद्याचा म्हणजे हा वेळ घ्यायचं कारण काय? 24 तास ती मुलं, आता गेले 18 तास ती मुलं रस्त्यावर बसली आहेत, तिथे मुली बसल्या आहेत, तिथे इतका गोंधळ चाललेला आहे, मुलांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, आणि मुलं काही मागत नाही होतो, तो मेरिटवर परीक्षा मागतायत. आणि ज्या सरकारमध्ये नीटचे सगळे पेपर हे लीक होतात, महाराष्ट्रात पण मध्ये झाले होते ना, तलाठीची परीक्षेत पेपर लीक होतात. अशा गोष्टी महाराष्ट्रात सातत्याने कशा काय होत आहेत? मग प्रशासन काय करतंय? घरं फोडा, पक्ष फोडा. फक्त यांचं ईडी, इन्कम आईस ज्याला मी म्हणते, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, ह्याच्यात यांचं एकदम सुपरफास्ट चालतं. बाकीमध्ये हे सरकार फेल. फक्त इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी मध्ये डिस्टिंक्शन मध्ये आहे सरकार. म्हणजे भीती दाखवायची ती फक्त विरोधी पक्षाला, जे बलात्कारी आहेत किंवा मुलं आज अस्वस्थ आहेत, त्याच्यासाठी या सरकारला वेळ नाही. हे दुर्दैव आहे की इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत महाराष्ट्रात काही देशातच पाहिलं नाही. बंगालमध्ये जी घटना घडली होती, या घटनेच्या संदर्भात तुम्ही असं स्टेटमेंट केलं होतं की अशा घटना होत असतात, असं तुम्ही स्टेटमेंट केलं होतं का? कारण चित्रा वाघ यांनी या संदर्भात प्रतिक्रिया म्हटलं होतं, तुम्ही तसं स्टेटमेंट दिलं. हे बघा, ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार. तसं स्टेटमेंट सुद्धा तुमचं व्हायरल होतोय सध्या या सगळ्या. तुम्ही स्वतः ते पाहिलं असेल, एक पुरुष आहे त्याच्यात, ज्यांनी माझं एडिट केलेलं आहे. ह्या देशामध्ये एका महिलेचं स्टेटमेंट एडिट करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे कुठल्याही महिलेचं स्टेटमेंट एडिट करून व्हायरल करणं हा देशात पार्लमेंटने पास केलेला गुन्हा आहे. हे त्या पुरुषाचं भाग्य की मी पोलीस स्टेशनला जात नाही. दुसऱ्या महिला संदर्भात त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती त्या पुरुषाला आहे की ते मला रॅगिंग करतोयस, ते थांब, दुसऱ्या बायकांना रॅगिंग करू नकोस. कारण का या देशामध्ये महिलेला व्हिडिओ एडिट करून रॅग केलं तर तो गुन्हा आहे. महिला संदर्भातला प्रश्न आहे. कराडमध्ये सकाळी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. त्याच्यामध्ये आणखीन माहिती अशी समोर आलेली आहे की काही राजकीय नेत्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे. सेक्स स्कॅन्डल, आई ट्रस्ट जे तुम्ही ते सकाळी मला सांगितलं. अनेक मुलींना त्यामध्ये वेश्याव्यवसायासाठी ढकलण्यात आलेलं होतं, आणि ज्या मुली ऐकत नाही त्यांना मारहाण सुद्धा, जी चालक होती ती महिला रेखा सकट म्हणून, त्या आश्रम चालवतात, त्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. हा सगळा प्रकार लोकशाहीने समोर आणलाय. पण आता प्रश्न असा आहे की ज्या मुली याच्यामध्ये गायब झालेल्या आहेत त्यांचं काय होणार? त्यांचा शोध लागणार का? काही पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे अशी माहिती आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या देशाचे गृहमंत्री जर महाराष्ट्रात असतील तर विचारावं. कारण का या देशाचे गृहमंत्री दिल्लीत जास्त असतात. एक कारण का त्यांचे बाईट्स तुमच्याच टीव्हीवर मी बघते, दिल्लीवरनं जास्त असतात. आणि महाराष्ट्रामध्ये मिनिस्टर ऑफ स्टेट होम डिपार्टमेंटला नाहीच आहेत. त्याच्यामुळे जर गृहमंत्री दिल्लीला गेले तर इथला कारभार कोण सांभाळते? त्यामुळे दिल्लीवरनंच महाराष्ट्र चालते. हे महाराष्ट्राचं खरंच दुर्दैव आहे. पण पूर्णपणे ह्या राज्यामध्ये क्राईम अगेन्स्ट विमेन, मग तुम्ही म्हणताय ती साताऱ्यातली घटना असू दे किंवा जी घटना बदलापूरला झाली आहे,
अकोल्यामधून काल काही बातम्या आल्यात, काल पुण्यामधून एक बातमी आली. त्यामुळे पूर्णपणे या सरकारचा धाक हा फक्त विरोधी पक्षात इन्कम टॅक्स, CBI, ED पुरतं सीमित आहे. ते महिला सुरक्षिततेबद्दल अजिबात गंभीर नाही. म्हणजे हे पूर्णपणे फेल झालेलं आहे सरकार, आहे असंवेदनशील आहे सरकार. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अर्थातच चौकशी झाली पाहिजे आणि याची पूर्ण जबाबदारी या सगळ्या चौकशीची गृह मंत्रालयाने घेतली पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती आता UPSC कडून रद्द करण्यात आलेली आहे आणि विरोधकांनी सुद्धा या संदर्भात आवाज उचलला. आणि मी स्वतः ट्विट केलं होतं, आम्ही सगळ्यांनीच ट्विट केलं होतं. त्याच्यामुळे आरक्षण रद्द करण्याचं एक षडयंत्र या सरकारने केलेलं आहे, म्हणूनच ती जाहिरात आली. त्याच्यात आरक्षणच नव्हतं. सरकारी भरतीमध्ये बिना आरक्षणाची तुम्ही भरती केलीच कशी? त्याच्यामुळे जेव्हा आम्ही म्हणतो की संविधान बदलायचं पाप त्यांच्या मनात आहे, ते 2 खासदारांचं जे पोटातलं मनातलं ओठात आलंच. आणि त्यांची कृती बघा, म्हणजे मध्ये ते विधेयक आणलं की तुम्ही आंदोलन केलं तुम्हाला 5 वर्षाची जेल, हे संविधानाच्या विरोधात नाही आहे. त्याच्यानंतर आत्ता तुम्ही जे म्हणलं की सरकारी नोकरीमध्ये आरक्षण नाही, हे संविधानाच्या विरोधी नाही. म्हणजे सातत्याने संविधान बदलायचं वेगवेगळ्या पद्धतीने षडयंत्र हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार करते. हा आरोप आहे माझा केंद्र आणि महाराष्ट्राच्या सरकार. इलेक्शन आता सुरुवातीला म्हटलं की डिसेंबरमध्ये जाणार, पण आता पुन्हा नोव्हेंबरमध्येच होणार म्हणतात. मी यांना अजून कॉन्फिडन्सच नाही का बहुतेक? तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे. कारण का सगळी इलेक्शन नाहीतरी हरियाणा आपण एकत्रच झाली असती, तर ते पुढे मागे करत राहतात. पण काळजी करू नका, आमचा अभ्यास झालेला आहे. मी कधी का परीक्षा घेईना, डिस्टिंक्शन मध्ये आम्हीच पास होणार. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून, तर काय आगामी काळामध्ये असे काय संकेत आहेत, तुमची इच्छा आहे? मी लोकसभेचं इलेक्शन लढलेले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी एक आशीर्वाद देऊन मला दिल्लीला पाठवलेलं आहे. आणि दिल्लीमध्ये संविधान वाचवण्यासाठी इंडिया अलायन्स पूर्ण ताकदीने महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे जे भारतात आणि अनेक राज्यात वाढत चाललंय, त्याच्यात आम्ही सगळे एकत्र इंडिया अलायन्स काम करतोय आणि मी तिथेच काम करत राहील. अजित पवारांचं मध्ये स्टेटमेंट आलं होतं की मला बारामतीमध्ये आता निवडणूक लढण्यास रस नाहीये, अशा पद्धतीने स्टेटमेंट करण्याचं काय म्हणजे साधारणतः स्ट्रॅटेजीचं तो माझी 1.25 वर्ष त्यांच्याशी काही चर्चा नाही, त्याच्यामुळे इतर मतदारसंघात चाचपणी सुरू असल्याचं रोहित पवार म्हटले की त्यांच्याच कर्ज तुमको सच बताओ, दूसरे के घर में झोंकने का मुझे शौक नाही. हल्ली ते जॅकेट किंवा ते गुलाबी सगळे एजन्सीमुळे कुठेतरी दादांची अशी मला चिडचिड होताना दिसते. सगळे म्हणजे मूळचे दादा आणि हे एजन्सी आल्यापासूनचे दादा, काही फरक जाणवतो का? म्हणजे मला सांगू, माझी भेट काही 1.25 वर्ष झालेलीच नाही. जी काय थोडं बहुत बघते ते TV वरच बघते. काल परवा काहीतरी टॅक्सीमध्ये ते आणि गाडी बंद पडली असावी कदाचित. कारण का त्याच्याशिवाय टॅक्सीमध्ये का जाईल? म्हणजे या राज्याचे आपलं डेप्युटी CM हे टॅक्सीने गेले. म्हणजे मला वाटतं प्रफुल्ल पटेलांची पण गाडी नसावी, कारण का प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार तिघही टॅक्सीने गेले. मला नंतर बातमी बघितल्यावर काळजी वाटली, कारण काही सगळे तिघांनाही सिक्युरिटी आहे आणि तिघांच्याही गाड्या जर बंद पडल्या असतील तर त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याचं कारण असं की तिन्ही गाड्या एका वेळेस कशा टॅक्सीने का जातील? ते गाडी बंद पडली असेल नाही का? म्हणजे माणूस ज्याच्याकडे गाडी आहे तो टॅक्सीने कधी जाईल? गाडी बंद पडली का काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. त्यामुळे मला खरं तर काळजी वाटली की तिघांच्याही गाड्यांमध्ये जर अडचण आली असेल आणि त्यांना टॅक्सी घ्यावी लागली असेल तर मला वाटतं ह्याची एक इन्क्वायरी झाली पाहिजे की 3 मोठ्या नेत्यांच्या गाड्या एका वेळीच कशा खराब झाल्या. काही मोठं षडयंत्र कोणीतरी केलंय का? ह्याची खूप सिरियसली सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने. आय एम व्हेरी सिरियस, आय एम नॉट जोकिंग, आय एम व्हेरी सिरियस. तुम्ही फार लाईटली घेता, मी खूप सिरियसली बोलते. आय एम नॉट सेइंग दिस एज अ जोक ॲट ऑल. मी खूप म्हणजे प्रामाणिकपणे सिरियसली म्हणते मी. कारण का इट्स अ सिरियस इश्यू. म्हणजे आता आम्ही या दोघांच्या गाड्या आहेत, दोघांच्या गाड्या कशा एका वेळेस बंद पडल्या? ते काहीतरी खूप सिरियस असू शकतं त्याच्या मागे षडयंत्र. रिक्षात पण बसले होते ते नाही मला म्हणजे टपरीवर चहा पिले, पुन्हा ते यात्रेमध्ये पाहायला मिळते. ते नाही मला माहिती आहे, मी नाही पाहिलेलं बाबा. मी आपलं टॅक्सीचं पाहिलं, मला रिक्षाचं आणि चहाचं नाही माहिती. अजित दादा म्हटले होते की मी जर तुम्ही मुंबईत असाल तर राखी बांधून घेणार, पण तुमची रक्षाबंधन काही झाली नाही एकत्र. मी नाशिकला होते ना, मुंबईत होते, मी नाशिकला होते. संवाद तरी झाला का? फोन
नाही, मला काही फोन आलेला नाही. आणि मागे मी काही व्हॉट्सॲप पाठवले होते पण त्याचं काही उत्तर आलं नाही. खूप वर्ष म्हणजे वेळ झाला त्याला, अनेक दिवस झाले. त्याच्यामुळे माझं म्हणजे मी प्रयत्न केला होता संपर्क करायचा पण मला काही उत्तर आलं नाही. असं काय होतं की जे रिप्लाय नाही आलं त्यांच्याकडनं? तर याचं उत्तर मी कसं देणार ना. चर्चा असं झालं की पाठवायचं काम मी केलं, एक उत्तराचं लाडकी काम बहीण मी नाराज झाली म्हणून काय झालं, 2.5 लाख राख्या आल्या दादांना वगैरे वगैरे. बरं शक्य आहे. 2.5 लाख राख्या आल्या ना. गुड, अच्छी बात आहे. आमची फॅमिली मोठी होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.